नमस्कार मित्रांनो, मुंबई किराई चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर शिका आजची 10 मिनिटात मऊ आणि मसालेदार स्ट्रीट स्टाईल एग भुर्जी. ही एग भुर्जी तयार कशी झालेली आहे आणि एकदम स्वादिष्ट असा स्क्रॅम्बल एगचा नाश्ता तुम्ही न्याहारीसाठी, लंचसाठी, डिनरसाठी बनवू शकता. तर चला, ही रेसिपी आपण कशी बनवलेली आहे तीच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यासाठी मस्तपैकी आपल्याला लागणार आहेत हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि भरभरून कांदा हा आपला भरपूर इम्पॉर्टंट रोल प्ले करतो आपल्या एग भुर्जीमध्ये, अंडा भुर्जीमध्ये. आणि इकडे घेतलेले आहेत आपण 2 टमाटर कापून घेतलेले आहेत. त्याचबरोबर हिरवी मिरची आणि लसूण, कढीपत्ता घेतलेला आहे. तर इकडे तुम्ही पाहतात आपण इकडे कांदा मस्तपैकी कापून घेतलेला आहे. 2 ते 3 कांदे आपण मित्र कापून घेतलेले आहेत. तर एकदम अशी मस्त अशी रेसिपी जी रेस्टॉरंटमध्ये किंवा स्ट्रीट स्टाईल आपण बनवतो ना, तशा प्रकारे आजची ही अंडा भुर्जी आज आपण बनवणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तर सर्वप्रथम आपण 2 चमचे तेलामध्ये मित्र इकडे टाकलेले आहेत जिरे. कडकडून तेल तापलेलं आहे. ओके. आणि त्याच्यानंतर आपण इकडे टाकलेली आहे कढीपत्ता टाकला गरम तेलामध्ये आपल्याला ॲड करायचे आहेत कांदे. जसं मी म्हटलं भरपूर इम्पॉर्टंट आहेत. तर मेक शुअर कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन करायचा आहे, जेणेकरून आपल्याला त्याची टेस्ट आपल्या या अंडा भुर्जीमध्ये लागेल. तर अंडा भुर्जी कोणी खाल्लेली आहे तर त्यांनी नक्की कमेंट करायला विसरू नका. साहजिकच आहे, सगळ्यांनीच खाल्ली असेल, पण आज ज्या पद्धतीने आम्ही बनवलेली आहे त्याच्यामुळे काहीतरी वेगळा टेस्ट तुम्हाला भेटणार आहे. तर ही रेसिपी तुम्ही नक्की पहा. आणि इकडे आपण मीठ चवीनुसार ॲड केलेलं आहे मित्र आणि हे पाहता मुंबईकर आई चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याच्यानंतर आपण ॲड केलेलं आहे मिठानंतर आपण ॲड केलेलं आहे हळद. आणि आता आपल्याला जस्ट फ्राय होऊ द्यायचा आहे कांदा तुम्ही पाहू शकता ट्रान्सल्युसंट झालेला आहे, म्हणजे तो गुलाबीसा झालेला आहे. आणि त्याच्यानंतर आपण इकडे फ्रेश अंडी अशी पागवलेली आहेत मार्केटमधून. तर हीच अंडी आपण ह्याचा अंडा फ्राय एग भुर्जी तयार करणार आहोत. तर माझी तर भरपूर फेवरेट आहे, माझ्या तर तोंडाला भरपूर पाणी सुटलेलं आहे. तर आपला कांदा आणि मसाले चांगले फ्राय झाल्यानंतर आपण काय केलेलं आहे, लसूण आणि हिरवी मिरचीची जी पेस्ट असते तीच तयार करून घेतलेली आहे. आणि मित्र तीच आपण ॲड केलेली आहे, जेणेकरून आपल्या अंडा भुर्जीला लाल कलर नाही तर पिवळसर हिरवा असा कलर येणार आहे. मस्त असा कलर लागणार आहे तिला, भन्नाट असा. चपाती असो, भाकरी असो, पाव असो, ब्रेड असो, यांच्याबरोबर अंडा भुर्जी खाण्याची टेस्टच काहीतरी वेगळी लागते. तर मित्र अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा. इकडे सुरुवात केलेली आहे आपण अंडी ॲड करण्यासाठी. तर आपल्याला 1 बाय 1 ब्रेक करायची आहेत. तर जसं तुम्हाला माहिती आहे, अंडी म्हणजे एक प्रोटीनचा चांगला सोर्स असू शकतो. लहान मुलांसाठी तुम्ही बनवू शकतात, जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत मी तर म्हणेन सगळ्यांच्याच फेवरेट असते. आणि ज्या गृहिणी कामावरती जातात तर त्यांच्यासाठी एक बोलतात ना की एक फटाफट होणारी अशी डिश आहे. मुलांच्या लंचमध्ये देऊ शकतात, टिफिनला देऊ शकतात. तर एकदम बेस्ट असा ऑप्शन असू शकते ही अंडा भुर्जी. तर इथे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. ब्रेक करायचे आहेत अंडे 1 बाय 1. गॅस आपल्याला इकडे हाय फ्लेमवरती नाही ठेवायचा आहे, मीडियम फ्लेमवरती आपल्याला गॅस ठेवायचा आहे. तर इथे अंडी आपण ब्रेक करून टाकायचे 1 बाय 1 आणि चांगले आपल्याला मिक्स करून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकता मस्त असा एग योक जो आहे तो फुटतो आणि गरम कढईमध्ये तो या सर्व इन्ग्रेडियंट्समध्ये तुम्ही पाहू शकतात मिक्स होतो आहे. तर जास्त काही वेळ लागलेला नाही, एकदम स्लो फ्लेमवरती आपण ठेवलेली आहे ही अंडा भुर्जी. 10 मिनटात अवघ्या ही रेसिपी तयार होते मित्र एकदम फटाफटमध्ये. जे बॅचलर्स असतील त्यांच्यासाठी तरी एक पर्वणीच असते. इकडे ॲड केलेलं आहे आपण टमाटर. तर ह्याच्यामध्ये आपण टमाटर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मित्र आणि कोणाकोणाला अंडा भुर्जी ही आवडते आणि ती कशाबरोबर खायला आवडते त्यांनी कमेंट करायला विसरू नका. तर इकडे ॲड केलेली आहे आपण कोथिंबीर. भरभरून कोथिंबीर ॲड केलेली आहे मित्र मस्तपैकी कलर आलेला आहे टमाटरचा, लाल कलर, हिरवा असा कलर जो आहे तो कोथिंबीरचा. आणि पिवळसर आपली झालेली आहे अंडा भुर्जी रेडी. तर ही आपण साईड डिशमध्ये काढून घेत आहोत मित्र. तर अशा पद्धतीने तुम्ही अंडा भुर्जी नक्की बनवा. तुमच्या घरच्यांना ही एक वेगळी टेस्ट नक्की आवडेल. फटाफट होणारी डिश आहे, जास्त काही टाईम लागत नाही.
तर येस, आणि जे कोणी नवखे आहेत, जे कुकिंग शिकत आहेत, त्यांच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन असू शकते. फटाफट होणारी डिश आहे. तर अशा पद्धतीने ही रेसिपी नक्की बनवून बघा. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे कमेंट्स या व्हिडिओजमध्ये ॲड करत जा, सपोर्ट करत जा आपलं मुंबईकर आहे चॅनलला. तर भेटूया अशा नवनवीन रेसिपीज बरोबर.